नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरात आश्रय दिल्याचा आरोप करत शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे। आरोपींना मदत करणाऱ्यांची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करावी या मागणीसाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज पोलीस आयुक्तांना निवेदन दिले आहे। आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपमहापौर राजेंद्र जंजाळ, नगरसेवक ऋषिकेश जयस्वाल आणि शहर प्रमुख विश्वनाथ राजपूत यांच्या उपस्थितीत हे निवेदन देण्यात आलं। नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणाचे पडसाद आता छत्रपती संभाजीनगरात उमटताना दिसत आहेत। मुख्य आरोपी निदा खान हिला शहरात आश्रय देण्यात आल्याचा आरोप करत शिवसेना आक्रमक झाली आहे। या प्रकरणात आरोपींना मदत करणाऱ्या आणि पाठीशी घालणाऱ्यांची चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी मागणी करत शिवसेनेच्या शिष्टमंडळानं आज पोलीस आयुक्त कार्यालयात निवेदन दिलं। यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक, महिला आघाडी आणि युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। छत्रपती शिवरायांच्या भूमीत असा अधर्म खपवून घेतला जाणार नाही अशी भूमिका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली। नाशिकमध्ये जे कॉर्पोरेट जेहाचं प्रकरण या ठिकाणी घडलं त्याची मुख्य आरोपी निदा खान ही छत्रपती संभाजीनगरमध्ये एका एमआयएमच्या घरामध्ये आढळल्याची तिला अटक केलेली आहे। खऱ्या अर्थानं एवढ्या गंभीर गुन्ह्यामध्ये फरार असलेली आरोपी 40 दिवस भेटत नाही आणि ती आपल्या संभाजीनगरमध्ये एका नगरसेवकाच्या घरामध्ये भेटते। मग खऱ्या अर्थाने या प्रकरणाशी संबंध असलेले लोक कोण आहे? आपण जर बघितलं तर आपल्याच मीडियाच्या माध्यमातून जाहीरपणे एमआयएमचे नेते सांगतात की आम्ही तिच्या पाठीशी चट्टान जैसे हम खडे। मग खऱ्या अर्थानं जे बळजबरीने धर्मांतर होतंय, खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने बळजबरीने कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषण होतंय, ज्या पद्धतीने खऱ्या अर्थानं कॉर्पोरेट जेहाद या ठिकाणी चालतोय, त्याला यांच्या पार्टीचा पाठिंबा आहे का हा प्रश्न आमच्या मनामध्ये उपस्थित झालेला आहे। आणि निश्चित हे कोणी एका दुसऱ्याचं काम नाही, तर हे खूप मोठं षडयंत्र या ठिकाणी रचलं गेलंय। आमची दुसरी आरोप असा आहे की आपल्या जिल्ह्यामधून अनेक मुली, अल्पवयीन मुली, त्याच्यानंतर महिला अजूनही बेपत्ता आहे। पोलिसांच्या स्टेशनला त्या ठिकाणी मिसिंग कंप्लेंट दाखल करून सुद्धा अद्याप त्यांचा पत्ता लागलेला नाहीये। मग निश्चित ह्या सगळ्या मागे यांचा हात असण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही। आणि ज्या पद्धतीने खऱ्या अर्थानं या शहरामध्ये गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना वाढल्या आणि त्याच्यावर महिलावर अन्याय अत्याचार करणे, मी अजूनही अतिशय पुराव्यासहित सांगू शकतो की एमआयएमचे अनेक नगरसेवक हिंदू महिलांना त्रास देण्याच्या भूमिकेत या ठिकाणी आहेत। त्याचे पुरावे सुद्धा आमच्याकडे आहेत आणि निश्चितच लवकर आम्ही ते पोलिसांना देणार आहोत। आणि अशा पद्धतीची अनैतिक काम करणारे ही जी पार्टी आहे, खऱ्या अर्थानं त्याच्यावर संशय बळावलाय। त्यामुळे कलम 120 ब म्हणजे षडयंत्र रचने, कट रचने हे दाखल करून एमआयएमचे जे काही संबंधित लोक या घटनेशी जोडलेले असतील त्या सगळ्यांना चौकशी करावी, त्यांना अटक करावी, अशा पद्धतीची मागणी आज शिवसेना पक्षातर्फे माननीय पोलीस आयुक्तांना या ठिकाणी करण्यात आली।